अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर अशा जयघोषात पंढरपूर नगरी दुमदुमली आहे। विठ्ठल नामाच्या गजरात आणि लाखो भक्तांच्या उपस्थितीत आज पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीची महापूजा पार पडली। आषाढी एकादशी निमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा केली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित होत्या। पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि नाशिक मधील मानाचे वारकरी उगले दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले। त्यानंतर रुक्मिणी मातेच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्री फडणवीस आणि उगले दाम्पत्यांनी पूजा केली। त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। शेतकऱ्यांसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी विठुरायाच्या चरणी साकडं देवशयनी आषाढी एकादशी निमित्त आज पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी पत्नी अमृता आणि कन्या दिविजा यांच्या समवेत शासकीय महापूजा करण्याचे सौभाग्य लाभले। यावेळी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले आणि विठू माऊली व रकुमाईच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। आषाढी एकादशीचा आनंदोत्सव पंढरपूरमध्ये साजरा होत आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी वारकरी पंढरनगरीत दाखल झाले। संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले। यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देखील दुधाचा अभिषेक करण्यात आला। देवाला मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख परिधान करण्यात आलाय। त्यानंतर विठ्ठलाची आरती करण्यात आली। विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची देखील मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते पूजा संपन्न झाली। महिनाभर वारी करत चालत असणारे वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरी नगरीत दाखल झाले आहेत। यंदा नाशिकचे उगले दाम्पत्य हे मानाचे वारकरी ठरलेत। मूळचे नाशिक जिल्ह्यातील जाते गावचे असलेले कैलास उगले आणि कल्पना उगले यांना विठुरायाच्या महापूजेचा मान मिळालाय। मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याचा शाल आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन यावेळी सन्मान करण्यात आला। विठ्ठल दर्शनाची आस लागलेली असताना वारकरी वारी काढत विठ्ठलाच्या मंदिराच्या दिशेने पायी यात्रा करत असतात। संपूर्ण महाराष्ट्रातून दिंड्या आणि पालख्या विठ्ठल भेटीसाठी निघालेल्या असतात। माऊली माऊलीचा गजर करत आणि ज्ञानबा तुकाराम म्हणत ही वाट सरते। विठ्ठलाचं दर्शन न घेता कळसाचं दर्शन घेऊन वारकरी घरी परततात। वारीचा या आनंद सोहळ्याला 800 वर्षांहून अधिक मोठी परंपरा आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पंढरपूर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।